नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला हा मुलतानी मातीचा साबण जो आहे त्याच्याबद्दल सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांबरोबर, फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा। हा जो साबण आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तेल वापरलेले आहेत, पण हा साबण तेलकट नाही आहे कारण की यात मुलतानी माती आहे। मुलतानी माती जे आपल्या त्वचेला कोरडी बनवू शकते जास्त वापरलं तर, पण याच्यामध्ये त्यांनी मुलतानी माती आणि तेलाचं संमिश्र मिश्रण केले आहे। त्यामुळे हा साबण जो आहे आपल्या त्वचेसाठी एक उत्तम बॉडी क्लिन्झर असू शकतो। आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप जास्त घाम येतो, खूप आपली त्वचा तेलकट होते, प्रदूषणामुळे आपली त्वचा काळीही पडते। काय म्हणते ही मुलतानी माती जी आहे ते सन टॅन दूर करते, ॲक्ने स्पॉट दूर करते, वेगवेगळ्या प्रकारचे स्किन प्रॉब्लेम जे असतात त्यासाठी मुलतानी मिट्टी जी आहे ती आपल्याला कार्यरत असू शकते। 5 वर्षाच्या वरील कोणीही हा साबण वापरू शकतं, मुलं मुली दोघीही हा साबण वापरू शकतात। त्याच्यामध्ये यांनी कोणकोणते जे इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत ते मी तुम्हाला सांगते। हा जो आहे हा 50 रुपयाचा साबण आहे आणि याची जी आहे वजन आहे ते 75 ग्रॅम आहे। थोडा महाग वाटतो हा, पण महागाईमुळे यांनी याचं वजन कमी करून टाकलेलं आहे। पुढे जर 100 ग्रॅमचे यायचे हे 100 ग्रॅम 150 ग्रॅमचे मुलतानी मातीचे साबण, पण आता महागाईमुळे थोडे पण जो आहे हा साबण खूप छान आहे। उन्हाळ्यामध्ये तुम्हाला हा नक्की वापरू शकता, कारण की जो आहे उन्हाळ्यामध्ये आपल्या जे आहे शरीराचा दुर्गंधही खूप येतो। आणि याच्यामध्ये ज्यांनी नीम ऑइलसुद्धा वापरलेले आहे, नीमसुद्धा टाकले आहे, हळदसुद्धा आहे, अँटीसेप्टिक आहेत हळद आणि नीम, आणि बाकीचे तेलसुद्धा त्यांनी टाकले आहे। ते सर्व तुम्हाला मी आता माहिती सांगते या व्हिडिओमध्ये। तुम्ही जर अजून माझ्या चॅनल सौंदर्यवतीला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणे फ्री आहे। सबस्क्राईबच्या बटनवर दाबा आणि मग घंटीच्या बटनवर दाबा, म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचू शकतील। आणि चॅनलला एक लाईक नक्की करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे फ्री आहे। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला माझे सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील। याच्यामध्ये जे आहे त्यांनी हळद टाकली आहे, ॲलोवेरा टाकला आहे, नीम टाकलं आहे म्हणजे कडुनिंब, मंजिष्ठा आहे, तुळसी आहे, भृंगराज आहे, यष्टीमधू आहे, प्लासा आहे, शुद्ध सुहाग आहे, पुदिना आहे, अजवाईन आहे म्हणजे ओवा आहेत, कपूर भीमसेनी कपूर यांनी वापरलेला आहे, पाम ऑइल म्हणजे पाम तेल वापरलेले आहे, खोबऱ्याचे तेल वापरलेले आहे, सोडियम सॉल्ट वापरला आहे, तिळीचे तेल वापरले आहे, बदामाचे तेल वापरलेले आहे आणि मुलतानी मिट्टी, या सर्वांचं मिश्रण करून हा साबण त्यांनी तयार केलेला आहे। आयुर्वेदिक साबण आहे, विदाऊट एनी केमिकल हा साबण तयार करण्यात आलेला आहे। तर हा साबण कोणता आहे, तर हा साबण आहे पतंजलीचा साबण आहे, पतंजली मुलतानी मिट्टी साबण अशा प्रकारच्या पॅकेजमध्ये तो येतो। बघू शकता 100% व्हेजिटेरियन सोप आहे। तुम्ही ग्रीन मार्क बघू शकता, इथं याच्यावर पूर्ण माहिती दिलेली आहे त्यांनी। आणि हा तुमच्या स्किनला जो आहे छान प्रकारे जो आहे क्लीन करतो, रिज्युनेट करतो, यंगर करतो, ब्राईटन करतो। आणि हे बघू शकता अशा पद्धतीने पॅकेजिंगमध्ये हा येतो। याचं जे आहे हे मुलतानी मिट्टी जी आहे त्याच्यापासून हा साबण तयार केलेला आहे। खूप छान आहे, मला खूप आवडला। मी याच्या आधी वापरला होता पण तेव्हा त्याची साईज थोडी मोठी होती, आता महागाईमुळे त्यांनी साईज कमी करून टाकली आहे, पण छान आहे, खूप छान आहे। तुम्ही नक्की वापरून बघा। माझ्याकडून या प्रॉडक्टसाठी एक बिग थम्सअप आहे। उन्हाळ्यासाठी हे तर हा अतिउत्तम आहे। उन्हाळ्या आणि पावसाळ्यामध्ये हा साबण तुम्ही नक्की वापरा। थंडीमध्ये वापरू नका, कारण की थंडीमध्ये त्वचा जी आहे ऑलरेडी कोरडी पडते। मुलतानी मिट्टी आपल्या त्वचेला कोरडं करू शकते, त्यामुळे तुम्ही थंडीमध्ये हा वापरू नका। उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये नक्की वापरा। त्वचेवर जे काही तेलकटपणा असेल, चिकटपणा असेल तो याच्याने खूप छान पद्धतीने निघून जातो। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।